नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण गुलाब चिरोटे कसे बनवायचे ते बघतोय। गौरी गणपती विशेष रेसिपीज बघतोय। गेल्या वर्षीही खूप साऱ्या रेसिपीज बघितल्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी, वेगळ्या प्रकारचे मोदक, वेगळ्या प्रकारचे लाडू, त्याचबरोबर नमकीन, चंपाकली, असं बरंच काही काही बघितलंय। त्या सगळ्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करते। त्याचबरोबर प्लेलिस्टही आहेत सेपरेट। तुम्ही यूट्यूबला बघितलं, चॅनलला जाऊन तर प्लेलिस्टही आहेत, गौरी गणपती रेसिपीज, दिवाळी रेसिपीज, नक्की बघू शकता। तर आज गुलाब चिरोटे, प्लेन चिरोटेची रेसिपी बघितली। आज थोडीशी पुढची स्टेप म्हणजे गुलाब चिरोटे कसे बनवायचे ते बघतोय। तर इथे 1.5 कप मैदा मी घेतलाय, त्यामध्ये आपण घालतोय एक छोटी वाटी तूप। तर इथे मी वनस्पती घेतलाय, वनस्पतीच्या ऐवजी तुम्ही साजूक तूपही घेऊ शकता। तर इथे हे एक छोटी वाटी तूप घालून घ्यायचं, त्याचबरोबर अगदी चिमूटभर मीठ आणि हे छान असं मिक्स करून क्रम्बली करून घ्यायचं। हे असं मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तूप असं लागलं गेलं पाहिजे। आता हे व्यवस्थित असं क्रम्बली करून झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। खूप पाणी एका वेळेस नाही घालायचं, नाहीतर पीठ आपलं सैल होईल। थोडं थोडंसंच घालायचं। आता हा गोळा बनवून तयार आहे। एक बाउल घ्यायचं, बाउलमध्ये ठेवायचं, झाकण ठेवायचं। आता हा आपला बेसिक एक व्हाईट कलरचा डो बनवून झाला की सेम प्रपोर्शन घ्यायचं। ते म्हणजे 1.5 कप मैदा, एक 2 ते 3 चमचे तूप, थोडंसं मीठ, सगळं व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं आणि त्यामध्ये मग तुमचा आवडीचा रंग घालायचा आणि तुम्हाला हव्या त्या रंगाचे तुम्ही वेगवेगळे गुलाब चिरोटे बनवू शकता। इथे मी आज गुलाबी आणि पिवळा आणि हिरवा रंग वापरते आणि थोडंसं व्हाईटिश त्यामध्ये शेड असेल। आता इथे हे वेगवेगळ्या रंगाचे गोळे बनवून तयार आहेत। आता हे झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून एक कमीत कमी 15 ते 20 मिनिट आपण रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवूयात। तर पुढे आता एका बाउलमध्ये तूप घ्यायचं। पुन्हा मी इथे वनस्पतीच घेतलेला आहे, साजूक तूप पण घेऊ शकता। यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता आणि हे फेटून घ्यायचं असं व्यवस्थित एकसारखं, सैल होईपर्यंत, हलकं होईपर्यंत फेटायचं। आता इथे तुम्ही बघू शकाल हे मिश्रण मस्त असं लाईट आणि फ्लफी झालेलं आहे, परफेक्ट। आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि आपण चिरोटे बनवायला घेऊयात। आता हे रंगीत, त्याचबरोबर हे जे आपण प्लेन डो बनवून घेतलंय हे 15 ते 20 मिनिट रेस्ट करून घ्यायचं। आता आपलं हे साठा पण तयार आहे, डो पण तयार आहे। आता हे प्रत्येकी एक एक गोळी घ्यायची, पांढऱ्याची एक, हिरव्याची एक, असं करून, आणि याचा आपण एक पोळी लाटून घेणार आहोत। 4 पोळ्या वेगवेगळ्या रंगाच्या लाटून घ्यायच्या, एकाच आकाराच्या लाटल्या गेल्या पाहिजे। चला, हिरव्या रंगाची पण पोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे। ही पण पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि झाकण ठेवून बाजूला ठेवूयात। आता पुढे आपल्याकडे गुलाबी रंगाची पारी आहे, ही पण लाटून घ्यायची। आता हे गुलाबी पोळी लाटून झाली की हा जो साठा आपण बनवून घेतलाय मस्त फ्लफी असा, हा चमचाभर यावर घालायचा आणि स्प्रेड करून घ्यायचा।
म्हणजे या लेयर्स सुटायला मदत होते याने. हा साठा जेवढा हलका आणि फ्लफी होईल तेवढं या चिरोट्याला टेक्स्चर छान येतं. आता हे असं छान एकसारखं स्प्रेड करून झालं की हे याची अशी गुंडाळी करून घ्यायची, रोल करून घ्यायचं. परफेक्ट. आता हा रोल आपण बाजूला ठेवूयात आणि सेम याच पद्धतीने मी आता पिवळा रंग घेते आणि पिवळ्या रंगाची पोळी आपण लाटून घेऊया. ही पिवळ्या रंगाची पण पोळी लाटून झाली की यावर परत चमचाभर साठा स्प्रेड करून घ्यायचा. आता तुम्ही रंग तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता. सगळी फुलं पिवळ्या रंगाची ठेवू शकता, सगळी गुलाबी ठेवू शकता किंवा काही लाल, केसरी. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. आता हे व्यवस्थित असं स्प्रेड करून झालं की परत हे रोल करायचं, जसं आपण गुलाबी रंगाचं केलं तसंच. आणि हा लाटून घ्यायचा पोळीमध्ये. चला तर मग इथे हे व्यवस्थित असं लाटून झालं की एक सेपरेट डिश घ्यायची आणि डिशमध्ये ही पोळी काढून घेऊयात आणि ही झाकून बाजूला ठेवूयात. आता हे 2 गुलाबी आणि एक पिवळ्या रंगाचा रोल बनवून तयार आहे. आता आपण बेस घेऊयात, जो पांढऱ्या रंगाचा बेस करून घेतला. यावर आपण हा साठा लावून घ्यायचा. मस्त स्मूथ आणि फ्लफी झालाय हा साठा. हा छान असा स्प्रेड करायचा एकसारखा. आता हे व्यवस्थित असं कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण स्प्रेड करून झालं की यावर आपण हिरव्या रंगाची पोळी ठेवून घेऊयात. मस्त. यावर पण आपल्याला परत चमचाभर साठा स्प्रेड करून घ्यायचा. मस्त. आता हे असं परफेक्ट सगळीकडून स्प्रेड झालं की यावर हा जो रोल करून घेतला गुलाबी रंगाचा, हा रोल आधी ठेवूयात. त्याच्या पुढे पिवळा रंग आणि मग आणखी एक गुलाबी, असं थोडेसे आपण इथे आणू आणि हे आता आपण याचा परत एकदा रोल करून घेणार आहोत या पद्धतीने. आता हे जरी एक्सेस इथे दिसत असले तरी काही हरकत नाही, आपण ते कट करूयात आणि नेक्स्ट बॅचमध्ये आपल्याला ते ॲड करता येते. आता हे जे एक्सेस दिसते आपल्याला रोल, हे आपण काढून बाजूला ठेवूयात. परफेक्ट. आता हा जो रोल तयार झालेला आहे याच्या एजेस आपण काढून घेऊयात सेपरेट. आता आपण याच्या अशा मीडियम साईजच्या लाट्या करून घेऊयात. मस्त, खूप सुंदर दिसतंय.
परफेक्ट. आता हे सगळ्या अशा छान लाट्या करून झाल्या. हे ऑलरेडी असंच खूप छान दिसतंय. हे काय करते मी, हा जो व्हाईट पोर्शन आहे हा खाली थोडासा फोल्ड करायचा, असा पिंच करायचा, म्हणजे जेणेकरून ते ओपन अप होईल. आणि आता हे प्रेस करून हे लाटून घ्यायचं हलकंसं या पद्धतीने. मस्त, खूप सुरेख दिसतंय ऑलरेडी. आणि याच पद्धतीने जेवढे केवढे आपले गोळे आहेत ते सगळे असे छान लाटून घ्यायचे, पुऱ्या लाटून घ्यायच्या बेसिकली. आता हे गुलाब चिरोटे लाटून व्यवस्थित तयार आहे. आता हे डीप फ्राय करायचे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. आता एक एक चिरोटा आपण यामध्ये सोडूयात आणि मीडियम हीटवर, अगदी खूप हाय हीटवर नाही तळायचे, मीडियम हीटवर तळायचे. लो टू मीडियम पण चालेल, म्हणजे ते आतपर्यंत खरपूसाचे तळले जातील. खूप हाय हीटवर तळले हे चिरोटे तर ते पटकन ब्राऊन किंवा खरपूस रंग येईल. त्यामुळे शक्यतो जसं आपण गुलाबजाम वगैरे तळतो तसंच एक 4 ते 5 मिनिट तरी व्यवस्थित त्याला वेळ दिला पाहिजे. लो टू मीडियम हीटवर आपल्याला हा फ्राय करायचा. शक्यतो एक एकच सोडूयात म्हणजे तो मस्त फुलेल. आता एक साईडने साधारणपणे 3 ते 4 मिनिट तळले गेले की पलटी करायचे. पलटी करायचं आणि दुसऱ्या साईडने पण आपण आणखी एक 3 ते 4 मिनिट तळून घेऊया. मस्त, खूप छान फुललेत. एकूण एक पाकळी सुटी झाली आहे, तुम्ही बघू शकाल. चला तर मग दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस तळून झाला लो टू मीडियम हीटवर की हा काढून घ्यायचा टिश्यू पेपरवर. आणि गरम असतानाच यावर आपण पिठी साखर भुरभुरणार आहोत, म्हणजे मग ती छान सेट होते चिरोट्यावर. कारण थंड झाल्यावर स्प्रिंकल केली तर मग ती मुरत नाही. आता गरम गरम असताना स्प्रिंकल करायची, म्हणजे ती छान साखर मुरली जाते. तर याच पद्धतीने आपण पुढचे पण चिरोटे तळून घेऊयात. गुलाब चिरोटे अफलातून दिसतात. एकूण एक पाकळी फुलली आहे, जबरदस्त दिसतंय, मस्त. आणि ते छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आणि बराच वेळ कुरकुरीतही राहतात. तुम्हाला जर पिठी साखर नसेल भुरभुरायची तर तुम्ही पाक करा. एक थोडासा दाटसर पाक करायचा आणि त्यामध्ये हे बुडवून घ्यायचे. गुलाबजामचा पाक करतात तेवढा सैल नाही करायचा, थोडासा दाटसर पाक करायचा, जिलबीला करतो तसा. त्यामध्ये बुडवून पटकन बाजूला काढायचे. पाकातले चिरोटेही मऊ नाही पडत, तेही छान 3-4 दिवस कुसकुशीत आणि कुरकुरीत राहतात. तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि याचबरोबर खूप साऱ्या गणपतीच्या रेसिपीज आहेत जे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, त्यात जरूर जाऊन बघा आणि यावर्षी नक्की ट्राय करा. तर बऱ्याचदा असं विचारलं जातं की आम्ही हे रेसिपी ट्राय करतो, फोटो काढतो, पण ते शेअर कसे करायचे. सिम्पल आहे, शेअर तुम्ही तुमच्या सोशल मीडियाला करा, म्हणजे फेसबुकला शेअर करा. आणि जेव्हा शेअर करता तेव्हा टॅगमध्ये मधुराज रेसिपीला टॅग करा, म्हणजे ॲटोमॅटिक तुमचे फोटोज आपले जेवढे केवढे व्ह्युअर्स आहेत, फेसबुक फॅमिली आहे, त्यांच्याबरोबर पण शेअर होतील. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.